मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुका हुतात्म्यांची भूमी आहे। देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आतापर्यंत या भागातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले आहे, तर मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी काही सैनिकांनी बलिदान दिले आहे। माजी सैनिकांच्या माध्यमातून भावी पिढी संस्कारक्षम घडवण्याचे काम याच सैनिक भवनाच्या पवित्र वास्तूमधून व्हावे, असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले। खटाव तालुक्यातील वेटणे येथील सैनिक भवन उद्घाटन सोहळा नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, खटाव पंचायत समितीच्या उपसभापती रेश्माताई शेडगे, तर वेटणे गावचे सुपुत्र सेवानिवृत्त कॅप्टन अजित नलवडे यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभात ते बोलत होते। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी काका घाडगे, खटाव पंचायत समितीचे विद्यमान सदस्य शशिकांत रोमन, हनुमंत बोटे, सेवागिरी देवस्थानचे माजी चेअरमन मोहनराव जाधव पाटील, रणधीर जाधव, भाजपा जिल्हा सरचिटणीस भरत शेठ मुळे, वडूज बाजार समितीचे माजी उपसभापती महेश नलवडे, भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी शेडगे, अभय राजे घाडगे, अविनाश रणसिंग, राजेंद्र पाटील, मनोज नलवडे, सचिन नलवडे, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अमोल नलवडे आणि सर्व आजी माजी सैनिक यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार महेश शिंदे म्हणाले की माजी सैनिकांच्या अनुभवाचा फायदा या भागातील तरुणांना व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून आगामी काळात पाहिजे तेवढी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचं सांगून खटाव तालुक्यातील हा शेवटचा दुष्काळ असेल अशी पाणी योजना संपूर्ण मतदारसंघात अंमलात येत असल्याचं सांगितलं। डॉक्टर प्रियाताई शिंदे म्हणाल्या की आमदार महेश शिंदे यांच्या 6 वर्षाच्या कार्याचा परिपाक म्हणून संघर्षातून मिळालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाला साजेसी अशी कामे करणारे असून खटाव, कोरेगाव, सातारा या तालुक्यातील पाण्याचे नियोजन झाले आहे। सुमारे 98% भाग सिंचनाखाली येणार आहे। त्यासाठी 22 कोटीचा निधी या भागासाठी मंजूर झाला आहे। दुष्काळाचा कलंक घेऊन आतापर्यंत जगत आलोय। आता यापुढे हिरव्यागार पट्ट्यातील जनता म्हणून उत्तर खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील काही भागाची लवकरच ओळख निर्माण होईल, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी दिले। दरम्यान गावातील वीर माता, वीर पत्नी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। सरपंच सुधाकर देवकर, माजी सरपंच पौर्णिमा नलवडे, सदस्य निवास खरात, माजी चेअरमन आनंदराव नलवडे, सुभेदार कृष्णा गुंजवटे, अनिल इंदलकर, दीपक कोरडे, उज्ज्वला देवकर, शीतल नलावडे यांनी केले। सूत्रसंचालन चंद्रकांत कोकाटे, शरदराव कदम यांनी केले, तर आभार सचिन नलवडे यांनी मानले। कार्यक्रमास आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। करण्यासाठी उभा आहे। आज माजी सैनिकांचा मुलगा म्हणून मी स्वतः आज उभे आहे। आज कार्यक्रम हित घेण्यामागचा तीन उद्दिष्ट आहेत। पहिली गोष्ट म्हणजे आजी माजी सैनिक संघटना वेटणे यांच्यातर्फे त्याला जिल्ह्याचा मान मिळाला, त्यांचा सत्कार व रेश्माताई शेडगे आमच्या भगिनी या पंचायत समितीच्या उपसभापती झाल्या, यांच्या सत्कार व सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये त्यांना त्यांचं दुःख माहिती आहे, ज्यांनी कुटुंबातला करता माणूस आपल्या काळाच्या पडद्याआड घाल अशा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे वेटणे गावच्या जे आमचे माजी सैनिक संघटना आहे त्यांच्या मागणीवरून आपण या ठिकाणी नारळ फोडला। नुसता नारळ फुटला नाही तर त्या ठिकाणी 8 महिन्याच्या आत दिनेशने सांगितलं त्या पद्धतीनं एक सुंदर असं माजी सैनिक भवन त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। हे भवनाचा वापर काय करायचं हे मागच्या वेळेला मी सांगितलंय, तुमच्या लक्षात आहे की तरुण पिढी घडवण्यासाठी आपण जे आपल्या जीवनामध्ये जे कष्ट केलं, देशाची सेवा केली, ती सेवा आमदार महेशदादांच्या माध्यमातून या पूर्ण खटाव, कोरेगाव आणि सातारा या तालुक्याला पाणी मिळण्याचं पूर्ण नियोजन झालेलं आहे। 98% भाग हा आपला सिंचनाखाली येतोय। त्यासाठी 2200 कोटीचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे आणि दुष्काळाचा कलंक घेऊन आपण कित्येक वर्ष जगतोय।
आणि तो दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठीच केवळ राजकारणात आलेले आमदार महेशदादा आणि त्यांच्या माध्यमातून आता हा सगळा हिरवागार पट्टा होणार आहे. तर आणि ह्या गेले 6 वर्ष आपल्या या विधानसभेचं प्रतिनिधित्व करत असताना प्रत्येक गावातील प्रत्येक गल्लीतील प्रश्न ज्यांना माहीत आहेत ते आमचे आमदार महेशदादा आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारं हे वेटणे गाव. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, प्राध्यापक केशव जाधव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.